मुख्यमंत्री माझे अत्यंत जवळचे आहेत. पुढच्या काही काळात आम्हाला काही न्यूज मिळेल का? हे बघा, मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे नाही आहेत, मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि मी आहे शिवसेनेमध्ये. त्याच्यामुळे मला मंत्री करणं न करणं हे शिंदेसाहेबांच्या हातामध्ये आहे. शिंदेसाहेबांनी जर कधी तसा निर्णय घेतला तरच मी मंत्री होऊ शकतो, नाहीतर कसा होणार मंत्री? कारण मी काय आता पक्ष बदलणार नाही, मी आहे त्याच पक्षात राहणार. त्याच्यामुळे त्यांचं प्रेम आहे, परंतु मंत्री करायचं असेल तर ते शिवसेनाच करू शकते. समजा मंत्रिपदाची ऑफर आली तर? ऑफर काय, शेवटी मंत्रिपद हे आपलं नसतं, ते जनतेचं असतं. ते जनतेचं तो विचार शेवटी झाला पाहिजे. तुमचं नॉलेज किती आहे, तुम्ही मंत्रिपदावर असताना काय काय कामं केली, याचं असेसमेंट कधीतरी व्हायला लागतं. ज्यावेळेला मी राज्यमंत्री होतो त्यावेळेला फडणवीस साहेब केंद्रीय ह्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये 1 नंबरला होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये मी पहिल्या क्रमांकावर होतो. आणि तेवढं मी सिन्सिअरली काम करतो. आतासुद्धा मी मंत्रिपदावर असताना किती कामं केली हे सगळ्यांनी त्याचं हे केलं पाहिजे. शिक्षण खात्यामध्ये किती आमूलाग्र बदल झाले हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे. मराठी भाषेमध्ये सगळं जे काही मिळालं ते माझ्याच काळामध्ये मिळालेलं आहे. मग ते मराठी भाषा धोरण असेल, आंतरराष्ट्रीय मराठी परिषदा असतील, त्याच्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा असेल, तर हे सगळं त्याच काळात घडलेलं आहे. शेवटी अनेक विक्रम, वाचन संस्कृती महाराष्ट्रामध्ये आपण जगातलं रेकॉर्ड ब्रेक केला. मुलांना वाचनाची आवड लावली. हे कधीच ह्याच्यापूर्वी घडलेलं नव्हतं. हॅपी सॅटर्डे केला, कधीच घडलेलं नव्हतं. मुलं अनवाणी पायाने जायची, त्यांना शूज सॉक्स चांगले अनेक चांगले आणि प्रचंड अनुभव असतानाही कुठेतरी मंत्रिपदापासून तुम्हाला वंचित राहावं लागलं. याची कुठे म्हणजे पक्ष दखल घेईल का? नाही, बघा असं असतं की अनेक लोक इच्छुक असतात. पक्षाने प्रत्येकाला न्याय द्यायला लागतो. त्यामुळे आपण असं म्हणून चालत नाही. कधी जर आपल्याला पुन्हा संधी मिळाली तर आपण पुन्हा चांगला परफॉर्मन्स करून दाखवतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.